नमस्कार मित्रांनो, MPSC लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजच MPSC कंबाईन ग्रुप सीचा मेन्सचा पेपर झाला. तर त्यामध्ये जे काही पॉलिटीचे 15 क्वेश्चन्स आले होते, तर त्या पॉलिटीच्या 15 क्वेश्चनचे एक्सपेक्टेड आन्सर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. असे अजून काही जे विषय आहेत तर त्या विषयांचे सुद्धा आपण टप्प्याटप्प्याने आन्सर बघूया. ते तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. सध्या आपण पॉलिटीचे आन्सर तुमच्यासाठी आणलेले आहेत. माझ्याकडं ए नंबरचा सेट आहे आणि त्यामध्ये पॉलिटीचे क्वेश्चन हे 36 नंबरपासून सुरू होतो आहे. तर 36 नंबरचा क्वेश्चन आहे पॉलिटीचा पहिला. याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते अनुच्छेद भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट करते, याचं जे काही एक्सपेक्टेड करेक्ट आन्सर आहे तर ते ऑप्शन नंबर 1 हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढे 37 नंबरचा क्वेश्चन होता जोड्या लावाचा. हाही सोपा प्रश्न होता. 37चं जे काही आन्सर आहे तर ते ऑप्शन नंबर 1 हे याचं करेक्ट आन्सर आहे. 38 नंबरचा क्वेश्चन होता राज्य सरकारांना निर्देश देऊ शकते त्या संबंधी, याचं म्हणजे 38चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजे कलम 356. 39 नंबरचं क्वेश्चन आहे, याचं जे काही करेक्ट आन्सर आहे तर ते ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 40 याचं जे काही करेक्ट आन्सर आहे तर ते ऑप्शन नंबर 4 संसदेला कर लावण्याचा अधिकार हा 246A मध्ये, तो 246 मध्ये नाही आहे. पुढं 41 नंबरचा क्वेश्चन, याचं जे काही करेक्ट आन्सर आहे तर ते ऑप्शन नंबर 1 हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढे 42 नंबरचा क्वेश्चन आहे, याचं जे काही करेक्ट आन्सर आहे तर ते 22 जानेवारी 1947 म्हणजे 42 नंबरचं ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आन्सर आहे. 43 नंबरचा क्वेश्चन आहे, याचं जे काही करेक्ट आन्सर आहे हे फक्त ए म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे याचं करेक्ट आन्सर आहे. 44 नंबरचा क्वेश्चन, याचं जे काही करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन नंबर 3 म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे तो 19 ते 22 मध्ये नाही आहे, म्हणजे ही जोडी चुकीची आहे. 45 नंबरचा क्वेश्चन आहे, याचं जे काही करेक्ट आन्सर आहे तर ते ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट आन्सर आहे 45चा. 46 नंबरचं क्वेश्चन आहे, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजे ABC. पुढचा क्वेश्चन आहे 47 नंबरचा, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजे 2026. पुढचा क्वेश्चन आहे 48 नंबरचा, याचं करेक्ट आन्सर आहे भारताचे राष्ट्रपती. संयुक्त अधिवेशन जॉईंट सिटिंग आपण ज्याला म्हणतो तर ते भारताचे राष्ट्रपती बोलवू शकतात. 49 नंबरचं क्वेश्चन आहे कॅनेडियन मॉडेल म्हणजे ऑप्शन नंबर 2 49चं आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. 50 नंबरचा क्वेश्चन अनुच्छेद 1 ऑप्शन नंबर 1 हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर हे होते पॉलिटीचे 15 क्वेश्चन. आपण त्या 15ही क्वेश्चनचं जे काही एक्सपेक्टेड उत्तर आहे तर ते बघितलं. आन्सर की आल्यानंतर याच्यामध्ये काही चेंजेससुद्धा होऊ शकतात. मला असं वाटतं की जास्त काही होणार नाही, कारण की आपण इथे जे काही आन्सर दिलेले तर ते करेक्ट आन्सर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो इथे आता थांबूया. आपण लगेच काही वेळामध्ये दुसऱ्या विषयाचे जे काही एक्सपेक्टेड आन्सर आहेत तर ते तुमच्या पुढे आणूया. थँक्यू.